ब्रेक नंतर भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ब्रेक पूर्वी आपल्याला सरांनी एक मंत्र सांगितला होता, लक्षात आहे का तुमच्या? का पुन्हा एकदा सांगू? पुन्हा एकदा सांगते, ओम देवदत्त धनंजयाय नमः। बरोबर आहे ना सर? हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। बरं सर, कालसर्प योगाच्या काही सकारात्मक बाजू तर तुम्ही आम्हाला सांगितल्यात, पण कालसर्प योग निवारणासाठी कोणकोणते उपाय असतात? कालसर्प योग निवारणासाठी अनेक उपाय, जसं मी आता हा मंत्र सांगितला की ओम देवदत्त धनंजयाय नमः, हा मंत्र आपण 108 वेळेस रोज जर म्हणलं तर निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये फरक पडू शकतो। तसंच नागाची मूर्ती असलेली अंगठी आपण हातात धारण केली तरी चालतं, किंवा त्यासोबत तुम्ही राहूचं यंत्र जी गोमेद आहे ते पण तुम्ही धारण करू शकता। त्यासोबत शनिवारी किंवा सोमवारी जर आपण महादेवाला दूध आणि हळद वाहिली तर निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला त्रास कमी होऊ शकतो। असे घरगुती अनेक उपाय आहेत। त्यासोबतच आपण सांगितलं की नागपंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक महिन्याच्या पंचमीला, जरी समजा नागपंचमी प्रत्येकालाच होत नाही की त्यावेळेस अडचणी येऊ शकतात किंवा होत नाही की कालसर्पाची शांती करणं, तर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षातली जी पंचमी असते तेव्हा जर तुम्ही ती कालसर्पाची शांती केली तर त्यातून आपल्याला मार्ग चांगला मिळू शकतो। ओके, कालसर्प योगाला ग्रहण योगासमान सुद्धा म्हटलं जातं, तर ते का? कारण काय की मी याआधी पण सांगितलं, राहू आणि केतू जेव्हा अमृत, हा जो राहू आहे तो हंसिकाचा पुत्र आहे, तो राक्षस आहे, हिरण्यकश्यपूचा भाचा आहे तो, त्याला राहू म्हणून ओळखलं गेलं। आणि जेव्हा देवांनी समुद्रातून अमृत मंथन करून काढलं तेव्हा हा राहू देवांच्या पंक्तीमध्ये जाऊन अमृत प्राशन करायला बसला। मग काय झालं की चंद्र आणि सूर्याच्या मध्ये तो प्राशन करत असताना ह्या दोघांच्या लक्षात आलं की हा राहू आपलं राक्षस असून आपल्या पंक्तीमध्ये बसून हा अमृत प्राशन करतो। मग त्यांनी शंकरांना त्याच्या शिरच्छेद केला आणि तो जे मुख आहे ते राहू झाला आणि जे धड आहे त्याला केतू म्हणतो आपण, तर त्याला राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत। मग त्याचा राग हे चंद्र आणि रवीवर आहे। मग त्यामुळे जेव्हा जेव्हा ह्यांची युती होते कुंडलीमध्ये, जेव्हा सूर्यासोबत राहू येतो त्याला आपण ग्रहणयोग म्हणतो, आणि चंद्रासोबत केतू येतो किंवा राहू येतो त्याला पण आपण ग्रहणयोग म्हणतो। त्यामुळे हा असे ग्रहणयोग होतात, पण असे ग्रहणयोगाला घाबरायची गरज नाही। ते जर शुभ तिथला स्वामी, ज्या घरामध्ये ती युती झालेली आहे तिथला स्वामी जर मी आधी सांगितल्याप्रमाणे भाग्यस्थानाशी संबंधित किंवा धनस्थानाशी संबंधित किंवा लाभस्थानाशी संबंधित असेल किंवा शुभग्रहाने युक्त असेल तर आपल्याला तिथे पॉझिटिव्ह किंवा चांगले शुभफळ मिळू शकतं। ओके सर, लग्नानुसार जर आपण कालसर्प योगाचा विचार केला तर त्याचे फलादेश नेमके कसे असतात? हे काय की लग्न, आता हे 12 लग्न आहेत, 12 राशी आहेत, तसे हे 12 लग्न आहेत। तर ह्या लग्नानुसार जेव्हा आपण फल घेत असतो, समजा तर मेष लग्नामध्ये राहू आहे आणि केतू त्याच्या सप्तम तिथून 7व्या ठिकाणी म्हणजे तुळ राशीमध्ये जेव्हा केतू येतो तेव्हा आपण मेष लग्नाचा राहू असेल किंवा तिथे कालसर्प योग जर होत असेल तर अशा व्यक्तीला काय होतं की त्यांची एकदम मंगळाची रास आहे, मेष रास अग्नितत्वाची आहे, राक्षस गणाची आहे, त्यामुळे ह्यांचा तापडपणा खूप असतो, फार घाईघाईमध्ये निर्णय घ्यायची सवय असते। मग होतं काय की चुकीचे निर्णय होतात। आता बरेचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला माहीत असतं की अर्धवट जे शिकलेले नसतात ते कधी चुकत नाहीत, पण जे अर्धवट शिकलेले असतात ते खूप चुकू शकतात। तर मेष राशीचा एखादा व्यक्ती समजा असं त्याला परळीला जायचं किंवा परभणीला जायचं, ते फक्त वाचतो गाडीतला आणि तो गाडीमध्ये बसतो, त्याला जायचं असते परभणीला आणि तो बसतो परळीच्या गाडीमध्ये, म्हणजे त्याचा तेवढा वेळ वाया जातो। ही जी घाई गर्दी गडबड ज्याला म्हणतो ना, ती अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये होऊ शकतं। किंवा करिअरच्या बाबतीत सुद्धा डिसिजन घेताना ते डिसिजन चुकू शकतं, किंवा त्यांच्या मनामध्ये आलं की आता मला मेडिकलला जायचं आणि मेडिकलचं 1 वर्ष करतील आणि मध्येच ते सोडून देतील, पुन्हा इंजिनिअरिंग करायचा विचार करतील, किंवा इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन घेतलं किंवा पॉलिटेक्निकला आपण बरेचदा पाहतो की पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतल्यानं फर्स्ट इयर्स बॅक राहतं, त्याच्यातून मग ते सोडून देतात, पुन्हा BSc करायचं ठरवतात किंवा मग 11वी 12वी करून पुढे BSc करतात। ही जी वेळ वाया जातो ना, ते ह्या लग्नाच्या लोकांचा राहूमुळं आणि केतूमुळं हा जास्त जातो। तर अशा लोकांनी त्यावेळेस जर जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन, तर काय असतं माहिती का, जसं आपल्या घरामध्ये एखादा साप निघाल्यानंतर आपण त्याला डिवचत नाही बसायचं किंवा त्याला उचलून मारायचं नाही, किंवा आपल्याला त्याला मारायची भीती वाटते, आपल्याला साप दिसला की आधीच आपल्याला घाम फुटतो। दुसरी गोष्ट काय होते की साप समोर आल्यानंतर आपण विचारात पडतो की ह्याला मारायचं का धरायचं, आणि तेवढी हिंमत आपल्यामध्ये नसते। मग आपण अशा वेळेस काय करतो की सर्पमित्राला फोन करतो आणि त्याला बोलून घेतो आणि तो व्यवस्थित त्याला उचलून त्याची विल्हेवाट लावतो। पण असंच हा जे इथे जर तुम्हाला कालसर्पाला उपयोग करून घ्यायचा आहे, फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सर्पमित्र म्हणून उपयोग करून घ्या आणि निश्चित तिथून तुम्हाला मार्ग सापडेल आणि ते आलेलं संकट टळू शकतं।
हो, मी तुम्ही हे खरंच सांगितलं की आपण साप बघितले की सगळेच जण गर्भगळीत होऊन जातो. घाम फुटतो की आता नेमकं करायचं तरी काय, पण सर्पमित्रांच्या मदतीनं ते हे आपण त्यातून संकट बाहेर आपण निघू दूर शकतो. टाळू शकतो. बरं सर, आपण नेहमी सांगत असतो प्रेक्षकांना की जाणकार ज्योतिषाकडनं ह्या गोष्टी करून घ्या. तर मला विचारायचं की कालसर्प योगाची जी शांती केली जाते तर त्याची प्रोसेस नेमकी काय असते, जेणेकरून इन केस जर आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणी हा शो बघत असेल आणि कोणाला जर ही कालसर्प योगाची शांती सांगितली असेल तर त्यांच्या लक्षात यावं की हे विधी केले जातात. त्याच्यामध्ये काय असतं, पुण्यावचन असतं, गणेश पूजन असतं, हवन असतं आणि 9 नाग असतात. त्याच्यामध्ये 9 नागाच्या मूर्त्या असतात, त्याची पूजा असते. अशा प्रकारे हा पूर्ण विधी असतो. एक 2-2.5 तासाचा विधी आहे. जाणकार वैदिक अभ्यास ज्याचा आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, ते हे पंडितजी किंवा किंवा भिक्षुकी ज्याला म्हणतो आपण, करणारे जे हे असतात ब्राह्मण असतात, ते हे विधी करू शकतात. त्यांच्याकडून तुम्ही विधिवत हा विधी करून घेणं फार गरजेचं असतं. आणि ते संकल्प आणि संकल्पाशिवाय सिद्धी नसते, तेव्हा संकल्प पण तुम्हाला करावं लागेल की हे तुम्ही कशासाठी करताय. ते संकल्पन सुद्धा ते पंडितजी तुम्हाला गुरुजी सांगतात, त्यानुसार तुम्ही त्याचा विधी केला तर निश्चित त्याच्यात फळ भेटतं. फक्त कसं की घाई गडबडीमध्ये आजकाल काय असतं की वेळ भेटत नाही कोणाला, तर त्याच्यामुळे ते गडबडीमध्ये विधी व्हायला नाही पाहिजे, तो व्यवस्थित होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मंत्रोच्चार जेव्हा होतो त्यामध्ये हवनाचा असेल किंवा ह्याचा पुण्यवचनाचा असेल, तर तो व्यवस्थित होणं फार गरजेचं असतं, त्याचे उच्चार व्यवस्थित होणं गरजेचं असतं. तेव्हा का ज्या गुरुजीला आपण तिथं बोलवतोय किंवा त्यांच्या हातात सुपारी देतो, त्याला वर्णी देणं म्हणतो आपण, की वर्णी देतो त्यांना की हा आमचा विधी, की त्याच्यातला आपल्याला काही ज्ञान नसतं. समजा आपण एखादा विधी करतो तेव्हा त्यातलं ज्ञान आपल्याला नसतं, आपण ते एका गुरुजींना वर्णी देत असतो. ती वर्णी त्यांना दिल्यानंतर तो गुरुजी तेवढा ज्ञानी असणं गरजेचं आहे, तेवढा अभ्यासू, तेवढा माहितगार असणं गरजेचं असतं. त्यांच्याकडून ते विधिवत आपण करून घेतलं पाहिजे. त्याचे जे गुणदोष आहेत ते त्यांना लागतील जर संकल्प त्यांनी व्यवस्थित केला. तर त्यासाठी त्याला आपण घाबरायची गरज नाही. आणि दुसरी यादी पण मी सांगितलं की हा अशुभ विधी नाहीये, हा तुम्ही तुमच्या घरात पण करू शकता, कोणत्या मंदिरातच जायची आवश्यकता नाहीये. बरेच जण काय करतात की मग त्र्यंबकेश्वरला जा किंवा नाशिकला जा किंवा एखाद्या महादेवाचं मंदिर पहा, तिथे मग ते भेटत नाही, मग ते राहतं लांबत जातं किंवा त्र्यंबकेश्वरला जाणं प्रत्येकाचं होत नाही. तर माझं म्हणणं हा विधी तुम्ही तुमच्या घरच्या घरी पण करू शकता. तुमच्या जवळ जे ज्ञानी, तुमच्या गावातले जे ज्ञानी गुरुजी असतील त्यांच्या हाताने हा तुम्ही विधी करून घेऊ शकता आणि त्यातून तुम्हाला व्यवस्थित लाभ पण होऊ शकतो. पण हा विधी करायचा कधी, हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. काय होतं की कालसर्पदोष आपण जेव्हा एखादा मुलगा जन्माला येतो किंवा मुलगी जन्माला येते तेव्हा आपण जेव्हा पाहतो त्यांची कुंडली, त्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग आपल्याला दिसतो. ज्योतिषी सांगतात की ह्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे, की आपण घाबरून लगेच ती 2 वर्षाची 3 वर्षे असताना कालसर्पाची शांती करतो. मुळात काय असतं की कालसर्पाचा त्रासच सुरू होतो वयाच्या 15 ते 16 वर्षापासून, की जेव्हा तुमचा पीक पिरियड म्हणजे 9वी 10वीला जेव्हा तुम्ही येतात तिथून हा कालसर्प त्याचा इफेक्ट दाखवायला सुरुवात करतो, की तुम्हाला करिअरमध्ये अडचण म्हणजे 10वीला परीक्षेमध्ये कमी मार्क पडतील म्हणा किंवा परीक्षेच्या वेळेस अभ्यास करू नये, त्यावेळेस तब्येत खराब होईल, त्यामुळे पेपर व्यवस्थित देऊ शकणार नाही तुम्ही, अशा अनेक अडचणी. तर अशा अडचणी येऊ नयेत आणि तिथून करिअर सुरू झालेलं असतं 10वी पासून तर तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आणि पुढे तुमचं जॉब किंवा व्यवसाय जे असेल तर त्या पिरियडमध्ये त्रास होऊ नये. म्हणजे 16 ते 32 या पिरियडमध्ये ह्याचा परिणाम जास्त असतो. तर त्याकरता मी प्रत्येक माझ्याकडे जेवढे क्लायंट आहेत त्यांना मी सांगत असतो की तुम्हाला जर कालसर्पाची शांती करायची तर ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्याच्या वयाच्या 14व्या किंवा 15व्या वर्षी ती शांती करणं योग्य असतं. तर त्याचा इफेक्ट आपल्याला पुढे घेऊ शकतो आपण. सर, कालसर्प दोष हा तुम्ही त्याच्याबद्दल सांगताय, तो व्यक्ती परत्वे असतो की कुटुंबाला सुद्धा लागू असतो? हां, याच्या बाबतीमध्ये खूप जणांचं कन्फ्युजन आहे. काय होतं की मी याआधी सांगितलं की हा पितृदोषाचा हे एक असतो, पण पितृदोष हा कॉमन कुटुंबाला असतो, पण कालसर्प दोष हा वैयक्तिक त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये निर्माण झालेला असतो ग्रहमानाच्या रचनेनुसार. तर त्यामुळं हा पूर्ण कुटुंबाला लागू नाही होत, तो फक्त त्या व्यक्तीलाच असतो की ज्याच्या कुंडलीमध्ये तो योग निर्माण झालेला आहे. बरेचदा काय होतं की मग ते कालसर्प असलं की मग नारायण नागबली आली, त्याच्यामध्ये कालसर्प दोष पूजा आली, त्रिपिंडी करा. हे याच्यापेक्षा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे तर त्यानुसार फक्त तुम्ही कालसर्पाची शांती किंवा त्याचे जे काही सोपे उपाय आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता. हे सर्व उपाय करून सुद्धा तुम्ही याच्यातून शुभफळ घेऊ शकता. तर अशा प्रकारे घाबरून नाही जायचं, कारण एखाद्या व्यक्तीला कुटुंबातल्या कालसर्प दोष असला म्हणजे ते कुटुंब सगळं मागे येतं किंवा तिथली आर्थिक परिस्थिती ढासळू शकते किंवा त्या कुटुंबाची प्रगती होणार नाही असं काही नसतं. तर ज्या व्यक्तीला कालसर्प दोष आहे त्या व्यक्तीसाठी आपण ती पूजा करू शकतो.
ओके सर, कालसर्प दोष हा महिलांना सुद्धा असतो का? हा, ही जी कुंडलीतले योग असतात ना त्याच्यामध्ये महिला पुरुष असं काही नसतं. ओके. की ते मुलींच्या पण जन्मपत्रिकेमध्ये जन्मकुंडलीमध्ये कालसर्प योग आपल्याला दिसतो. आणि बरेचदा काय होतं, आता मी आधी पण सांगितलं की लग्नाच्या वेळेस जेव्हा आपण कुंडली पाहतो त्यावेळेस काय होतं की कालसर्प दोष आहे, मग त्या मुलीचं भाग्यच चांगलं नाहीये असं लोक ठरवतात. डायरेक्टली पुस्तक वाचून किंवा कवठलं ऐकून त्यांचं एक म्हणणं असतं की मग ही मुलगी भाग्यकारक नाही, मग ते आपल्या घरात सून म्हणून येईल तर मग आपलंही चांगलं नाही होणार. एक अशी आता माझ्याकडे बरेच येतात. एक जण आले होते, ती मुलगी HR मध्ये MBA केलं होतं तिथं आणि तिचं वय 32 वर्ष असेल. तर मी तिच्या लग्नासाठी ते आले होते आत्ता 2-3 आठवड्यापूर्वी. तर तिला कालसर्प दोष होता. ते म्हणले आमची मुलीची पत्रिका डावलली जाते फक्त कालसर्प दोषामुळे. म्हणलं असं काहीच त्याचा परिणाम तर असा काही होत नाही. तर ते म्हणले नाही, बरेच जण आम्हाला म्हणले की त्याच्यामुळे तिचा भाग्योदय होणार नाही आणि तिचा भाग्योदय नाही झाला म्हणजे त्या कुटुंबाचा भाग्योदय होणार नाही. मग कुटुंबाचा नाही झाला तर ते कुटुंब सगळं मागे सरकेल, मग त्याच्यामुळे तिचा पती जो आहे त्याचंही करिअर चांगलं होणार नाही. असं कोणामुळं कोणाचं वाईट होत नसतं किंवा कोणामुळं कोणाचं चांगलं पण होत नसतं. तर माझं म्हणणं, कालसर्प दोष असेल तर त्याच्यामुळे असं होत नाही की भाग्योदयामध्ये आयुष्यभर ते मागेच राहतील किंवा त्याच्या पुढे नाही जाऊ शकणार. तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीची फक्त कालसर्पाची शांती किंवा ते जे काही उपाय छोटे छोटे आहेत ते आपण जर केले तर निश्चित त्यातून मार्ग निघतो. आणि महिलांना जरी असलं तर त्याचा फार मोठा असा बाऊ करण्याची गरज नाही आहे. आजकाल मी पाहतो ना की पहिल्या काळामध्ये कसं होतं की आपल्या घरामध्ये पैतृक जे असायचे विधी ते दरवर्षीच्या वर्षी होत असायचे. आता ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाही श्राद्ध पक्ष किंवा ते ज्या गोष्टी ह्या दरवर्षी होत नाहीत. मग अशा वेळेस हे थोडेफार कुटुंबामध्ये असे पितृदोष निर्माण होतात. आणि कसं असतं की जेव्हा गर्भधारणा होते स्त्रीला त्यावेळेसचे ग्रहमान आणि जेव्हा ती प्रसूत होती त्यावेळेसचे ग्रहमान यामध्ये सुद्धा जर राहू आणि केतू याच्यामध्ये जर सर्व ग्रह आलेले असतील तर ते योगायोगाच्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये कोणाचा दोष नसतो. तर त्याची आणि कोणती, मी आधी सांगितलं की कोणतीही समस्या ही उपायाशिवाय तयारच बनतच नाही. समस्या नाही अशी एकही व्यक्ती नाही आणि उपाय नाही अशी कोणती समस्या पण नाही. प्रत्येक कुलपाला चावी असतेच, फक्त ती चावी देणारा आणि फिरविणारा माणूस योग्य असणं फार गरजेचं असतं. तर निश्चित त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळेल. अगदी साध्या सोप्या उपायाच्या मार्गातनं तुम्ही कालसर्प दोषातनं मुक्त होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायची गरज नाहीये, हरिहरेश्वरला जायची गरज नाही किंवा एखाद्या महादेवाच्या मंदिरातही जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी एखाद्या व्यवस्थित ज्योतिष जाणकाराला जर बोलावलं तर तुम्ही या दोषातनं मुक्त होऊ शकता. तुमच्या मेल्सची वेळ झालेली आहे, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते. सगळ्या मेल्सच्या प्रश्नांना जर उत्तरं देणार आहेत, तुम्ही कुठेही जाऊ नका.